आले सगळे? येस, आय गेस अजून 1-2 जण बाकी आहेत, बट आय थिंक 8-5 झाल्यात. देन वी शुड स्टार्ट. सुरू करूया. हो चालेल. ओके. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. मी केतकी आणि बोलपट मध्ये रविवारी संध्याकाळी गणपतींच्या नंतरचा रविवार हा तुम्ही आमच्यासाठी राखून ठेवला, ह्याच्याविषयी ह्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बोलपटची आता ओळख काय करून द्यायची, तुम्ही सगळे आता घरचे झाला आहात. आसावरी शशिकला काकू तर पहिल्या बोलपट पासून आहेत, अश्विनी मॅम पण, आसावरी पण, दीपा आली आहे. आणि बोलपट चालू झाल्यापासून आम्हाला बरेच चांगली लोक भेटली. आणि तसं अजून एक स्पेशल व्यक्ती म्हणजे चिन्मय आमच्या ऑफलाईन ह्याला आलेला आणि त्याचा परफॉर्मन्स इतका सुंदर झालेला की आम्ही त्याला चांगले परफॉर्मन्स झाले की आम्ही अगदी धरून ठेवतो माणसांना आणि त्यांना होस्ट देतो आणि होस्टिंग करायला देतो. तर बोलपटची आज काही ओळख करून द्यायची किंवा इंट्रोड्यूस करायची काही गरज नाहीये. माझा थोडासा ऑडिओचा प्रॉब्लेम आहे, इथे म्यूट असलं तरी मी दुसऱ्या डिव्हाइसवरनं लॉग इन केलंय, सो आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. तर मी केतकी आणि हँड ओव्हर टू शर्वरी चिन्मयची ओळख करेल. चिन्मय आता आमचा दोघींचा चांगला मित्र झालाय. ह्या ओपन माईक संपेपर्यंत तो तुमचाही लाडका आणि चांगला मित्र बनेल अशी आशा आहे. ऑल द बेस्ट चिन्मय आणि ओव्हर टू यू शर्वरी. थँक्यू सो मच फॉर द इंट्रोडक्शन. सो थोडक्यात जे चिन्मयचे नवीन मित्र जॉईन त्यांनी केले त्यांच्यासाठी थोडक्यात बोलपट बद्दल सांगते. ते असं की मी हा बोलपट जो मंच आम्ही सुरू केलाय त्याचं पूर्ण श्रेय केतकीला जातं. आम्ही अशाच एका ओपन माईकला 1.5 वर्षापूर्वी भेटलो आणि सहज ओळख झाली आणि मग तिने मला म्हटलं कॉफी प्यायला भेटूया. आणि मी ती भेट संपली आमची किंवा आम्ही घरी जायची वेळ आली तोपर्यंत आम्ही हा बोलपटचा अशी बीज लावली होती आणि ठरवलं होतं की आपण एप्रिलला अनाऊन्स करूया आणि मे पासून सुरुवात करूया. आणि तसं आम्ही सुरुवात केली आणि काही ऑफलाईन पण इव्हेंट्स कोलॅबोरेशन बरोबर आणि आमचे इंडिपेंडेंट पण आम्ही करायला लागलो. आणि अशीच हे करता करता बरीचशी छान छान मंडळी तुमच्यासारखी आमच्या माणसं गेली एकत्र आणि आम्ही तो मोठा परिवार झाला, छान कुटुंब झालं आणि छान कम्युनिटी बिल्डिंग झाली आणि खूप सुंदर सुंदर कलाकार आणि निमित्ताने लाभली. आणि त्याच्यापैकी तिथे सगळीच मंडळी ती आहेत जिथे आणि त्यापैकी एक चिन्मय. थोडक्यात त्याची ओळख करते आणि मग सूत्र सगळी चिन्मयच्या येते की हे डॉक्टर चिन्मय विभाकर फाटक. आणि त्यांचं इंट्रोडक्शन म्हणताना त्यांनी खूप इंटरेस्टिंग असं म्हटलंय की कोणालाही न उमगणाऱ्या भाषेत लिहिलं गेलेलं एक खुलं पुस्तक, इंटेन्सिव्हिस्ट अँड प्रोफेशनल लिस्नर अशी त्याची ओळख आहे. सो ओव्हर टू यू अँड थँक्यू फॉर डुईंग दिस चिन्मय. सगळी सूत्र तुझ्याकडे. थँक्यू फॉर द ऑपॉर्च्युनिटी ऍक्च्युली. आणि मी कोण आहे त्याच्यापेक्षा मी कसं आहे ते सांगण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. तर उंची बेताची असून शाळेत शेवटच्या बाकावरती बसणारा म्हणजे मी. पोटा पाण्यापुरत्या 35% बेजमी झाली की उर्वरित पेपर स्वाहा करून घरी चिंचगुळ खात येणारा म्हणजे मी. गणिताचे मास्टर फळ्याकडे वळले की खिशातून टिटबिट काढून चघळत बसणारा म्हणजे मी. बाजूच्या बाकावरच्या गाण्याची कंपास लंपास करून त्यातलं पेन, रिफिल, स्प्रिंग सगळं असं वेगळं वेगळं करून ठेवणारा मी. आणि पुढे डिक्टेशनच्या वेळेला कावरा बावरा झालेल्या दुनियाला अगदी दानचूर कर्णाच्या आविर्भावात पेन देणारा सुद्धा मीच. वात्रट पोरींच्या केसात च्विंगम फेकणारा सुद्धा मी. आणि थोडं पुढे वयात आल्यावरती माझी लाईन क्लिअर आहे का या शब्दात प्रपोज करणारा सुद्धा मीच. आणि अशा एका खोडकर मुलाला अचानक समजा पहिल्या बाकावरती आणून बसवलं किंवा वर्ग मॉनिटर वगैरे केलं तर त्याची कशी तंतर येईल तसं काहीसं माझं आत्ता झालेलं आहे. कारण होस्टिंग करण्याची माझी पहिलीच खेप आहे. त्यामुळे सांभाळून घ्या आणि काही चुकलंच तर मला समजावून द्या. आणि कार्यक्रमाकडे वळूया आता. त्याच्या आधी एक काही सूचना आहेत त्या मी सांगतो. सर्वात आधी म्हणजे आम्ही दोघं को होस्ट करणार आहे त्यामुळे सॉरी सर. तर सूचना म्हणजे एकतर आपण इथे सगळे ऐकायला आणि ऐकवायला आलेलो आहोत. त्यामुळे प्रत्येक कलाकाराला साधारणतः 4 मिनिटाचा अवधी मिळेल आपलं सादरीकरण प्रस्तुत करायला. तसंच राजकीय गरळ ओतायची जागा नव्हे, त्याच्यासाठी बरेच न्यूज चॅनल्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. आपण किती मोठे धर्माधिकारी आहोत तेही सांगायची जागा नव्हे. त्यामुळे
पॉलिटिकल आणि रिलिजियस टॉपिक्स आपण अवॉइड करूया. नुकताच श्रावण झालेला आहे, गणेश उत्सवही साजरा झालेला आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांच्या आहारामध्ये नॉनव्हेजचा समावेश झाला असेल तरी या सोज्वळ आणि प्रांजळ मंचावरती आपले कमेंट्स, आपले परफॉर्मन्सेस आपण शुद्ध शाकाहारी, सात्विक आणि पौष्टिक ठेवायचा प्रयत्न करूया. काही काही लोकांचं लिखाण झोमणारं असतं, तिखट असतं, तर त्यांनी म्हणजे इंटेन्स जॉनरचं असतं, तर त्यांनी आधी एक ट्रिगर वॉर्निंग द्यावी जेणेकरून थोडं व्ह्युअर्स डिस्क्रिप्शन ठेवता येईल आपल्याला. आणि जसं स्वतःचं पोर ते स्वतःचं पोर असतं तसं स्वतःचं लिखाण ते स्वतःचं लिखाण असतं. त्यामुळे दुसऱ्या कोणाचं लिखाण कितीही चांगलं जरी असेल तरी ते या मंचावरती दत्तक घेऊ नये. आणि मेन म्हणजे हा मंच मराठी साजरा करण्यासाठी आहे, मराठी भाषा साजरा करण्यासाठी आहे, तर आपण सगळं मराठीतच आपले परफॉर्मन्स घेऊया. सो आता आपण बोलूया मेन कार्यक्रमाकडे, हे करूया. आय गेस शर्वरी ते पहिले कोणी आपण ह्याच्याने सुरुवात करू शकतो? अश्विनी मावशी आपण करूया सुरुवात? हो चालेल, रेडी असतील तर नक्कीच. अश्विनी मावशी युअर रेडी? शरण प्लीज नको. हा, शी इज रेडी. बस तू आता कर. मी आज ऐकणार आहे, आज मी ऐकायला आले. पण आपल्याला विषयाचं बंधन असं नाहीये, त्यामुळे दुसरं कुठलं काही असेल तरी ऐकायला आवडेल मला, म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला. ओके, नंतर करते. मग आहे माझ्याकडे, मी बोलून दाखवीन मग. चालेल. सो नेक्स्ट आपण आसावरी. येस, रेडी. कवितेचं नाव आहे घाव. म्हणजे जरी आपला विषय भरती ओटी आहे त्याच विषयावर आहे, पण नाव कवितेला मी घाव असं लिहिलंय. आवाज क्लिअर येतोय? सुरुवात करते. मी वर्मावर लागलेला घाव पुसत होतो, मी वर्मावर लागलेला घाव पुसत होतो, आतल्या आत रोग घुसमटत होतो. हसून जगाकडे मी पाहत होतो, त्या सर्कशीतला का मी विदूषक होतो. जागून पाहिले रात्री अनेकदा, जागून पाहिले रात्री अनेकदा, विचारांचा पसारा मी आवरत होतो. उघडा पडलो मीच तेव्हा, उघडा पडलो मीच तेव्हा, जेव्हा जवळच्यांना ऊब देत होतो. विसावा शोधावा कुठे जागा हुडकत होतो, विसावा शोधावा कुठे जागा हुडकत होतो, माणसांच्या मुखवट्याला सत्य समजत होतो. कुणी म्हणालं समुद्र शांत आहे जा तिथे, कुणी म्हणालं समुद्र शांत आहे जा तिथे, मी तळपायाची वाळू झटकत होतो. भरती कधी आलीच नाही, भरती कधी आलीच नाही, ओहोटीच बरी आता, मी स्वतःलाच सांगत होतो. धन्यवाद. अरे मस्त, थँक्यू. सो आसावरीचं मी आधी परफॉर्मन्सेस एक दोन बघितलेले आहेत. ह्याचा एक कॅट कॅफेला जो झाला होता तो यू हॅड रिटन अबाउट युअर फ्रेंड आणि कॉफी शॉप वगैरे. आणि ओव्हरऑल म्हणजे मला जे मी तुझं थोडं बाकी स्काउट आउट केलं त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुझे परफॉर्मन्सेस म्हणजे साजूक तुपात तळलेली खमंग करंजी असते ना तसं. म्हणजे ऍज्युम की आपण करंजी साजूक तुपात तळतो, पण एक त्याला एक छान असं हे असतं, एक छान टेक्स्चर असतं, सगळं मजा येते ऐकायला. थँक्यू सो मच. अजून एक आहे, चालेल का सादर केली तर? याच विषयावर आहे, विषय हाच आहे, पण कवितेचं नाव आहे नकार. मुलगा लिहितोय, ही कविता मुलगा लिहितोय. उसळून आल्या लाटा साठलं डोळ्यातही पाणी, उसळून आल्या लाटा साठलं डोळ्यातही पाणी, गर्दी कोणती पाहू माणसांची की मनातल्या विचारांची. एकदा ओघात बोललो मी, एकदा ओघात बोललो मी माझ्या मनातलं तिच्याजवळ, तिच्या नकाराने मी अडखळलो स्वतःजवळ. संधी अजूनही आहे मी मनाला समजावले, संधी अजूनही आहे मी मनाला समजावले, कवडसा पडतो का रे प्रेमाचा मी सूर्याला विचारले. तसे ती आताशा पाहत नाही माझ्याकडे, तसे ती आताशा पाहत नाही माझ्याकडे, मागतो तरीही मी रोज तिला देवाकडे.
ओहोटी जाऊन भरती येईल का तिला प्रेमाची, ओहोटी जाऊन भरती येईल का तिला प्रेमाची, बहाणे संपून सारे चांदणी होईल का चंद्राची. सावली. थँक्यू. Somehow I'm suddenly nowadays obsessed with चंद्र चांदणी. I don't know why. पण असं होतंय की चारोळीत पण चंद्र येतोय आणि आज म्हणजे ग्रहण वगैरे आहे आणि किंवा पौर्णिमा आहे, अमावस्या आहे. माझ्या आपल्या कवितेत चंद्र चांदण्या येतातच आहेत. का ते माहित नाही मला, पण somehow येत आहेत. म्हणजे आय एम नॉट दॅट काइंड ऑफ अ नेचर विचर वाला पर्सन, पण येते. आपण चंद्राची गोष्ट करतोच, तर चंद्राचं जेंडर काय आहे ऍक्च्युली? कारण का तो चांदोबा म्हणून पण आहे, ती चंदा म्हणून पण आहे, पण भरती आणि ओटीचं मेन कारण चंद्रच आहे. त्यामुळे छान होती कविता. थँक्यू. ही पहिली लिहिली होती खरं तर. सॉरी, नाही इट्स ओके. ही पहिली लिहिली होती आणि मग ती दुसरी जी आधी सादर केली ती नंतर सुचलेली आहे, पण पहिली लिहिलेली होती. पण आय जस्ट थॉट की मे बी दोन्ही सादर करता आल्या तर थँक्यू फॉर दी ऑपॉर्च्युनिटी. चलो नेक्स्ट आपण दीपा. चालेल, रेडी आहे मी. सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा बोलपतच्या माध्यमातून कविता सादर करण्याची संधी मिळते म्हणून धन्यवाद. आजचा विषय पण खूप छान आहे आणि विषयाला अनुसरूनच कविता लिहिली आजच. तर सुरुवात करते. आव्हान रूपी चंद्राचे गुरुत्वाकर्षण निर्माण होते. आव्हान रूपी चंद्राचे गुरुत्वाकर्षण निर्माण होते. जीवन रूपी पृथ्वीवर प्रतिकूलतेच्या सागराला भरती येते. न डगमगता भरतीच्या पाण्यात प्रयत्नांची होडी सोडा. न डगमगता भरतीच्या पाण्यात प्रयत्नांची होडी सोडा. त्या संकटांना उत्तर घालून त्यांच्या डोळ्यात डोळा. चाकोरीबद्ध जीवनात मजा नाही फार. चाकोरीबद्ध जीवनात मजा नाही फार. धैर्याने होऊन बघा एकदा तरी आव्हानांवर स्वार. निसर्गाला माना गुरु आणि करा कर्म सुरू. निसर्गाला माना गुरु आणि करा कर्म सुरू. करा प्रयत्नांची पराकाष्ठा, मग संकटे देखील करतील मोकळा तुमचा रस्ता. भरती ओहोटीप्रमाणे सुख दुःखालाही नित्यक्रम मानावे. भरती ओहोटीप्रमाणेच सुख दुःखालाही नित्यक्रम मानावे आणि एकाच्या अभावामुळेच दुसऱ्याला किंमत आहे हे गमक जाणावे. एक दिवस नक्कीच आशेची किरणे प्रयत्नांना खो देतील. एक दिवस नक्कीच आशेची किरणे प्रयत्नांना खो देतील आणि अडचणींच्या भरतीला संधींच्या ओहोटीत नेतील. धन्यवाद. अडचणींच्या ओटीला परत एकदा ते. हो. एक दिवस नक्कीच आशेची किरणे प्रयत्नांना खो देतील आणि अडचणींच्या भरतीला संधींच्या ओहोटीत नेतील. मस्त मस्त आहे, मला खूप आवडलं. मी ढापीन कुठेतरी. खरंच आहे, मस्त आहे होते. अगदी एक दोन लिहिल्या मी, आवडल्याच नाही, कट करून करून नाही आणि मस्त आहे झाली. शार्वील. ओके सेट. चला नेक्स्ट हे घेऊया. शशिकला मावशी. मावशी हे म्यूट आहे. पहिली गोष्ट माझ्या विषयावर नाहीये, मला स्टोरी टेलिंग करायचंय. नुकताच गणेश उत्सव गेलाय, मी त्याच्याबद्दल बोलणार आहे, पण थोडं वेगळं आहे माझं, समजून घ्या. आणि आज मला मराठीत बोलण्याची प्रॅक्टिस करता आली. मी हिंदीत बऱ्याच 2-3 ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे मी ती बोलणार आणि बोलण्यात चुका होणार आणि वेळ थोडा जास्त घेणार स्टोरी टाईप म्हणून ते आधीच सांगेन. रात्रंदिवस काम काम काम, घरातलं काम, ऑफिसमधलं काम, याच्याशिवाय काही नाहीच. आणि आता इतकं टेन्शन. 4-5 दिवसांनी गणपती बाप्पा येणार आहे. आधीच थकलेली, कसं होईल, कसं मॅनेज होईल हे टेन्शन डोक्यावर.
त्याच्यामुळे मला झोप येत नाही, रात्रभर झोप येत नाही. आणि आज जेम तेम एक 2-3 तास झोप लागली आणि काय एकदम मी दचकून उठले. पाहते तर घामाघूम आणि जवळ एक काळी मुंगी सुद्धा नाही हो, तरी इतकी घामाघूम. अरे भगवान, हे देवा, मग खरंच गणपती बाप्पा आले का माझ्या स्वप्नात, असंच वाटतं. रात्री त्या देवघरातनं आले माझ्याजवळ आणि म्हणाले, मला काही तुला सांगायचंय. म्हटलं हो सांगा ना बाप्पा, काय सांगायचंय तुम्हाला, सांगा. हो तू ते सगळ्यांना सांग. म्हटलं हो. ते हळूच म्हणाले, तू आत्ता म्हणाली तू थकते ना काम करून, वयामानाने आता होत नाही ना तुझ्याकडनं, मग सोड की, जितकं होतं तितकंच करायचं, नाही सगळं हे करत बसायचं. एवढं नाही होत ना, नाही करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. तू काळी माती आण, त्याच्यात 1 2 3 4 5 3 2 आणि कानातले उभी करून देवघरात ठेवून दे. अंगणातल्या त्या इकडे तिकडे या दिवसात दुर्वा असतात त्या तोडून आण, जंगली फुलं तोडून आण, काही हरकत नाही. आणि श्रद्धेने मला नमस्कार कर. प्रसाद, अरे जे घरात रोज करतात तेच द्या ना, रोज कशाला हवं आहे पंचपक्वान्न. 10-10 12-12 दिवस मी इकडे तिकडे रोज खाऊन खाऊन माझं वजन वाढतंय, तोंड मोठी होतीये. आणि मी पहिलेच सांगितलं की मी दुसऱ्या देवांसारखा सुंदर नाहीये. हत्तीची सूंड आहे, तोंड निघालेली आहे, भडजर शरीर आहे, आणि तुम्ही मला रोज असं खाऊ घालता, माझं वजन वाढतं. आणि तुमचं डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, बीपी नाही का वाढते रोज सगळं खाऊन खाऊन, सांभाळा ना स्वतःला, असं का करता. बर, तुम्ही जेव्हा मला आणता आणि मला नेता, तर ढोल ताशे नगाडे माईक डीजे गाणं रोशनी काय काही नाही करत. अरे अरे, असं थोडा विचार करा रे, कोणाचे कान फाटतील, कोणाचे कान फाटतील. म्हातारे, बिमार, अशक्त लोक, झोप न येणारे लोक झोपेची गोळी घेऊन झोपलेले असतात. लहान मुलं दचकतात, अरे ते रडतात. आणि कोणी इमर्जन्सी ऑपरेशन करून डॉक्टर नर्स कोणी सर्व्हिस करून आलं असेल, त्यांना झोपेची आरामाची जरूर आहे रे. असं करू नका. इकडे मला तुम्ही विघ्न हारता म्हणता आणि या पापाचा भागीदार बनवता, मला विघ्न करता बनवता रे. असं करू नका, असं करू नका. दुसरं, जेव्हा माझी मिरवणूक नेता ना, त्या दिवशी सुद्धा काय किती मोठ्या मोठ्या मूर्त्या खूप हौशीने करता सगळं, आणि मग नेता आणि समुद्रात जेव्हा मला विसर्जन करता, दुसऱ्या दिवशी कोणी बघायला येत नाही. माझी सून कुठे, माझा हात कुठे, माझा पाय कुठे. अरे मी त्या माझ्या मूर्तीमध्ये किती रंग, काच, किती केमिकल्स, केवढं असतं ते टाकता. मग आत राहणाऱ्या जीवांना हे प्रदूषणचा त्रास नाही का होत. आणि फुलं, अरे बापरे, केवढे एवढे महागाचे फुलं आणता, ऐकत नाही तरी आणता आणि इतके फुलांनी मला लादून देता. अरे माझा श्वास गुदमरतो त्या फुलांच्या वजनाने. आणि तुम्ही परत जेव्हा मिरवणूक काढता शेवटल्या दिवशी आणि इतके पैसे खर्च करून आणता, आणि ते 10 दिवसानंतर ते फुल समुद्राकाठी, नदी काठी, कचऱ्याच्या कोपऱ्यात कसे अगदी वास येतो त्यांचा, सडतात ते. त्या बनारसच्या 2 इंजिनियरने ना अशा मस्त फुलं गोळा करून त्याचं अत्तरचा कारखाना उघडलाय, फॅक्टरी उघडली आहे तिथे. तुम्ही पण असं का नाही करत. एवढे महागाची फुलं आणता, विकत आणता, फेकून देता, सडतात ते. असं करू नका. आणि त्या जीवांचा पण विचार करा बरं. दर्शनाला जेव्हा मी माझ्या लोक येतात, इतके लोक कुठे लांबून लांबून दर्शना येतात, रांगेत उभे राहतात. अरे त्यांना डोळ्यासमोर माझे दर्शन पण होऊ देत नाही. चल वापुडे वापुडे वापुडे, माझं नीट दर्शन तर करू द्या, तेवढं तर श्रेय त्यांना घेऊ द्या. इतक्या लांबून येतात, मला आवडतं माझे भक्त माझ्या दर्शनाला येतात. बरं, प्रसादही आणतात लोक, केवढा प्रसाद चढवतात, तो सगळं मिक्स माव्याचा तुम्ही खाता, बिमार पडता. आणि मला भेट किती किती पैसे, करोडो रुपये गोळा होतात, करोडो रुपये. आणि मला नको त्या सोन्याच्या दुर्वा, हिरेचा हार, सोन्याचं ताट, चांदीचं ताट, मला काही नको, काही नको. मी तुमच्या प्रेमेचा पुतळा आहे. मी आधीच सांगितलं, मी अगदी साधा सुधा देव आहे. मी श्रीमंतांचा आहे, तसाच गरिबांचा पण आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही सांगितलं तसं त्याप्रमाणे तुम्ही बाजार नुसता अगदीच नटतो. खूप नव्या नव्या गिफ्ट्स येतात मला डेकोरेट करण्याकरता, कागदी फुलांच्या, लाकडाच्या केवढ्या वस्तू डेकोरेशनच्या येतात. तुम्ही खूप महाग महाग वस्तू विकत आणता, ऐपत नसते तरी माझ्या स्वागता करताय, सगळं करता. आणि मग महिना 1.5 महिन्याने तर ते असंच जातं सगळं. मला माहिती आहे तुम्ही असं सांगाल, बाप्पा याने लोकांना रोजगार मिळतो, नोकरी मिळते. का बोले, तुम्हाला नोकऱ्या मिळतात, काम मिळतं याच्याने थोड्या दिवस, पण हा रोजगार किती दिवस, महिना 1.5 महिना, टेम्पररी. मग या पैशात असे काही रोजगार उभे करा ना की लोकांना आयुष्यभर काम मिळेल. त्याच्याऐवजी हा पैसा तिथे इन्व्हेस्ट करा ना, आज किती जरूर आहे त्याची. बरं, ते ठीक. आता मी तुम्हाला एक छोटी सांगतो,
मला खरं खूप आवडतं मला तुमच्यामध्ये यायला. खूप आवडत नाही की आपल्या भक्तांजवळ तो भेटू नये. मला खूप आवडतो. पण आपण मूळ मुद्द्यापासून दूर जातोय. गणपती उत्सव का साजरा करतोय? लोकमान्य टिळकांनी काय सांगितलंय? जेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला गणेश उत्सव साजरा करायचा आहे, सुरू करायचंय, तेव्हा आपण स्वतंत्र नव्हतो. तर लोकांना एकत्र करण्याला, लोकांमध्ये धार्मिक भावना जागृत करण्याकरता, एकत्र आणायला आणि आपले रीतिरिवाज, धर्म सगळ्यांना समजण्याकरता आपण एकत्र आणत होतो ना लोकांना. मग आता तर आपण रोज भाषेवरनं हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश, प्रांतवरनं, भाषेवरनं, धर्मावरनं रोज रोज भांडतोय. मग या गणेशोत्सवाचा काय उपयोग? जो त्याचा हेतू आहे तो आपण विसरत चाललोय. आणि अगदी शेवटी मी आता एवढंच सांगतो की मला खरंच तुमच्यामध्ये यायला खूप आवडतं. पण शेवटल्या दिवशी मला तुम्ही किती दूर नदी, समुद्रात, तलावात बुडून येता आणि मी दूर चालला जातो तुमच्यापासून. अरे मला तुमच्या अंगणात, तुमच्या पेंडाल जेवढा मोठा पेंडाल आहे तिथे टाका ना छोटीशी मूर्ती आणि मला तुमच्या आठवणीत राहू द्या. जाता येता तुम्ही मला आठवण कराल, मी तुम्हाला आठवण करीन, तुम्ही मला रोज भेटाल आणि तुम्हाला काही दुःख आलं, काही प्रसंग आला, मला आठवण करा, बोलवा, मी ताबडतोब येईल. इतक्या दुरून कसा मी धावत येणार बरं? एवढंच मी तुम्हाला सांगतो, विनंती करतो की मी सांगितलेलं थोडं लक्षात ठेवा आणि असं माझं स्वागत करा. मी सगळ्यांचा आहे आणि शेवटी म्हणा सर्व धर्मांचा, सर्व लोकांचा आणि विद्यादाता, सरस्वती पुत्र सगळ्यांचा मी आवडता आहे. मला तसंच स्थान द्या सगळ्यांकरता, सगळ्यांच्या मनात राहू द्या. गणपती बाप्पा मोरया. मोरया. गणपती बाप्पा. ऍक्च्युली हा सुद्धा विषय आपल्या म्हणजे हे सादरीकरण सुद्धा आपल्या विषयाला अनुसरूनच होतं. कारण का गणेश उत्सवात आजकाल जे बघायला मिळतंय ते म्हणजे दिखाव्याची भरती पण भक्तीची ओटी असेल. आता मला तर एवढं नाही, कारण मला काय मी हिंदीत केलं सगळ्या ठिकाणी आणि अजून मी करणार आहे 2-4 ठिकाणी. आपले विचार सांगितले जे आपण लोकांकडनं ऐकलं, पाहिलं आणि हे खरोखरच आहे. म्हणजे आपण त्याचा तो ऍस्पेक्ट नाही पाहते. म्हणजे शो होऊन गेला आणि हा दुसऱ्या ठिकाणी कुठे गेला पाहिजे. हे ऍक्च्युली आय गेस सगळ्यांच्याच आपल्या मनात असतं, पण कोणी एवढं एक्सप्लिसिटली बोलत नाही. छान हे झालं. श्रीकृष्ण काका आहेत? नाही, त्यांची आज थोडी तब्येत ठीक नाहीये, आले उशिरा आहे. अच्छा, ओके. आय गेस किंवा म्हणजे घरी पण अशी बोलण्याची प्रॅक्टिस वगैरे नव्हती केली. म्हटलं आता आपण घरचेच आहोत, चालेल, आपल्याला सांगायची, आपले थॉट्स द्यायचे, व्ह्यू द्यायचा आहे, म्हटलं चालेल. नाही, कंटेंट आणि इंटेंट दोन्ही छान होतं ना, आम्हाला सगळ्यांना आवडलं. आय गेस केतकी किंवा शर्वरीत आहे कोणीतरी. नेहा आहे तिथे आणि देवव्रत सुद्धा आले. सो इफ दे वांट टू परफॉर्म. हाय नेहा, हाय देवव्रत. आय गेस केतकी किंवा तू कोणाला तरी काहीतरी अनाउन्समेंट करायची होती. येस येस. सगळ्यांचे परफॉर्मन्स छान होत आहेत आणि आता आले ही संधी साधून मी 2 छोटे अनाउन्समेंट करते. ऍक्च्युअली एक तर खूप आनंदाची बातमी आहे की आपण बोलपट ओपन माईक, आपला मराठी ओपन माईक परत एकदा सप्टेंबर महिन्यामध्ये ऑफलाईन करतोय. हा कार्यक्रम होईल 21 सप्टेंबरला रविवारी संध्याकाळी 3:30 ते 5:30. वेळ आम्ही ग्रुपवर करू, पण किताबघर वर्सोवा इथे हा होईल, अंधेरी जवळ. सगळे बरेच लोक आधी आलाय, तुम्ही परत या, आम्हाला तुम्हाला लाईव्ह बघायला जरूर आवडेल. आणि आसावरी दीपा तुमच्याकडे तर ऑप्शन नाहीये, तुम्हाला तर आम्ही हक्काने घेऊनच येणार. आणि अजून एक छोटीशी अनाउन्समेंट अशी आहे की पुढच्या सॅटर्डे संडेला म्हणजे पुढच्या वीकेंडला जगदीशला आपण ओळखतो. जगदीश आपल्या बरोबर नेहमी परफॉर्म करतो. तो आपल्यासाठी खास एक वर्कशॉप ऑर्गनाईज करतोय. तो म्हणजे मराठीमध्ये गझल लिहिण्याचा वर्कशॉप, गझल रायटिंग वर्कशॉप. तर हा 2 दिवसात होईल. 13 तारखेला इंट्रोडक्टरी सेशन आहे, थोडी माहिती होईल, थोडं लिखाण होईल. आणि 14 तारखेला थोडं इनडेप्थ सेशन होईल. तर 2 दिवसावरती 13 आणि 14 म्हणजे शनिवार रविवार हा वर्कशॉप एक अति फ्री आहे आणि त्याचा लाभ तुम्ही जरूर घ्या. जगदीश आपला होस्ट होऊन गेलाय. जगदीश उत्तम परफॉर्म करतो आणि उत्तम लिहितो आणि त्याचं लिखाण आपण ऐकलंय इथे.
आणि त्यांनी स्वतःहून आम्हाला अप्रोच केलाय. तो खूप हुशार आहे, टॅलेंटेड आहे आणि खूप मेहनतीनं वर्कशॉप डिझाईन केलाय त्यांनी. तर त्याला साथ द्यायला आणि काहीतरी नवीन शिकण्यासाठी आपण सगळे परत नेक्स्ट पुढच्या सॅटर्डेला भेटूच. ह्या 2 अनाउन्समेंट आहेत आणि सप्टेंबर महिना हॅपनिंग आहे, त्यामुळे तुमचा सगळे वीकेंड आमच्यासाठी राखून ठेवा हीच विनंती. तो धन्यवाद आणि आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळू. थँक्यू. 13-14 मला वेळ परत सांगशील का? हा 13-14 ची वेळ सांगायची झाली ती सकाळी 11 वाजता आहे, 11 ते 12:30. म्हणजे तुम्ही जेव्हा फ्रेश असाल तेव्हा. 13 सो नेक्स्ट सॅटर्डे संडेला पण आपण भेटतोय सगळे गझल शिकायला. सो इट वुड बी फन. नेक्स्ट गोइंग टू मे बी नेहा. नेहा रेडी? ओके. माझ्या कवितेचं नाव आहे देशभक्ती. माझी भारत देशा सॉरी थोडं कॅम जरा हे कर ना, तुझा असं अर्धा चेहरा दिसतोय. कसं करायचं ते मला नाही माहिती. थोडा अँगल ऍडजस्ट कर फक्त. ठीक आहे. आय थिंक आपण तिला पिन केलंय त्यामुळे नाही, मला नाही कळत कसं करायचं. हरकत नाही, गो अहेड. ठीक आहे. ओके. देशभक्ती. माझी भारत देशावरची देशभक्ती हीच आहे माझी खरी शक्ती. या देशात काय नाही ते सांगा. हिमालय, किल्ले, जंगले आणि आहे पवित्र गंगा. या देशाची संस्कृती अतुलनीय आहे. या देशाच्या सगळ्यांच्या हृदयात प्रेमाची व आदराची गंगाच वाहे. हिंदू, मुसलमान, इसाई, पारसी व इतर धर्म इथे आनंदाने राहतात. एकजुटीने व प्रेमाने इथे एकमेकांचे सण साजरे करतात. डोळ्यात त्यांच्या अपार एकता दिसते. सगळी मुले एकत्र राहतात हे पाहून आपली भारत माता आनंदाने हसते. मलाही फार गर्व आहे माझ्या देशाचा. आज मी हिंदू आहे यासाठी अभिमान आहे मला छत्रपती शिवाजी महाराजांचा. असा देश पुन्हा कुठे होणे नाही ज्यात विविधता, संस्कृती व प्रेमच आहे ठाई. या देशातले गडकिल्ले युद्धाच्या गाथा सांगतात. या देशातल्या मुलीही लढायला तलवारी मागतात. या देशाच्या इतिहासात अनेक सिंह जन्मले ज्यांनी देशाला परप्रांतीयांपासून स्वराज्य जिंकून आणले. आपण त्याच्या रक्ताचे मोल कधी विसरू शकत नाही, कारण या देशाच्या एकतेला व महात्मेला हरवण्याची कुणाची ताकद नाही. या देशासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आणि देशाला वाचवण्यासाठी अनेकांनी विवेक बुद्धीचे विचार मांडले. पण तरीही भारत माता डगमगली नाही, कारण तिच्यात जोश आहे. ती आजही शक्तिशाली आहे. साऱ्या जगाशी लढण्याइतकी ती आजही धैर्यशाली आहे. अशा या महान देशाला माझा लाख लाख सलाम आणि सलाम त्या महान भारत मातेच्या पुत्रांच्या त्यागाला ज्यांनी कधीच बनू दिले नाही तिला गुलाम. अशी ही देशभक्ती नितळ नितांत ठेवावी जीवा आणि भारत मातेसाठी सदा प्राणार्पण करावे, आपले रक्त सांडावे व सदा पेटत ठेवावा पुढच्या पिढ्यांनी हा स्वराज्याचा दिवा. थँक्यू. मस्त आली, छान झाली. आणि टॉपिक हा किती वेळेला या टॉपिक वरती आपण हे केलं तरी त्या अंगावरती शहारे येतातच येतात. आणि खरंच इंडिया इज ओनली कंट्री अकॉर्डिंग टू मी जिथे इतकी डायव्हर्सिटी आहे आणि इतकी डायव्हर्सिटी असून सुद्धा सगळे मिळून मिसळून राहत आहेत. आणि नुसते इट्स नॉट ओनली के राहतायत, दे आर थ्रायव्हिंग. सो खरंच छान हे होतं. हे आहे देवव्रत आहे. हॅलो, युट्यूबवर येणार आहे ना? युट्यूबवर? हो. ओके ओके, थँक्यू. नमस्कार. माझ्याकडे काही आजच्या थीम अनुसार लिहिलेलं नाहीये, पण एखादी जुनी कविता माझी मी परफॉर्म करू शकतो जर परवानगी असेल तर. ऐकायला आवडेल आम्हाला. हो.
ह्या कवितेला काही नाव नाही आहे. मी सुरू करू? येस येस. आजकाल आयुष्यात काय चाललंय काही समजत नाही. थोडंफार नकारात्मक वाटू शकते, पण तसा माझा उद्देश नव्हता. तर सुरू करतो. मी की नाही नुसता लिहितोय, अनुभवायला वेळ नाही. नुसता बोलतोय, संवाद साधायला वेळ नाही. नुसता ऐकतोय, समजून घ्यायला वेळ नाही. नुसता पाहतोय, सहभाग घ्यायला वेळ नाही. नुसता काम करतोय, विचार करायला सुद्धा वेळ नाही. नुसता पैसे कमवतोय, खर्च करायला सुद्धा वेळ नाही. नुसता नाती जपतोय, पण हितगुज साधायला वेळ नाही. नुसता वाट चालतोय, पण प्रवासाची मजा घ्यायला वेळ नाही. नुसता प्रेम करतोय, पण जुरायला वेळ नाही. नुसता स्वप्न पाहतोय, पण ती पूर्ण करायला वेळ नाही. नुसता अश्रू आवरतोय, रडायला सुद्धा वेळ नाही. आणि नुसता श्वास घेतोय, पण जगायला सुद्धा वेळ नाही. थँक्यू. हे म्हणजे मी ऍक्च्युली आपलं सुरुवात करताना मी म्हटलं होतं की जसं स्वतःचं पोर स्वतःचं असतं तसं स्वतःचं लिखाण स्वतःचं असतं आणि दुसऱ्याचं लिखाण दत्तक घेऊ नये. पण मी हे तुझं जे आहे हा कन्सेप्ट आणि ह्याच्यातल्या काही गोष्टी मी कुठेतरी दत्तक घेणार आहे, कारण का मला खरंच खूप आवडलं. आणि हे प्रत्येक जण फील करतं, पण अगेन तेवढं छानपणे असं मांडता सगळ्यांनाच येतं असं नाही. आणि थँक्यू सो मच. मला खूप आवडली. आय एम शुअर सगळ्यांनाच आवडलेली आणि सगळ्यांनीच ती कविता फील केलेली आहे. थँक्यू. सो रिअली नाईस. थँक्यू. बिफोर वी कंटिन्यू एक दोन शाउट आउट्स द्यायचे मला. वन इज आरुष फाटक, तो माझा पुतण्या आहे आणि तो कॉलेज कुमार आहे आता. आणि त्यांनी आवर्जून याला हे केलेलं आहे. अर्थात मी त्याला काही आमिष दाखवलेलं नाहीये, पण तरी तो आलेला आहे. सो थँक्स आरुष. आणि अभिजित आहे का? अभिजित नाही, आय गेस तो हे झालेला आहे. सो अभिजित जो मगाशी थोड्या वेळासाठी लॉग इन झालेला होता, तो इज माय कलिग फ्रॉम द वर्क प्लेस. त्यालाही मराठीचं खूप हे आहे, तोही जॉईन करत होता. तो आय गेस आपल्या पुढच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये येईलच. So moving towards the next. आदित्य, मी काही पुढे मागे होतोय का? आदित्य आहे का? I guess again as an audience and technical support, Chinmay, here to appreciate. या वेळेला बरं आहे की कॅब माझ्याकडेच म्हणजे सगळा क्लोजअप येतोय. सो गौरी, हॅलो गौरी आहे का? हा येस, बोला ना. नमस्कार. हाय 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 हाय. परफॉर्मर नाही नाही, मी ऍज अ ऑडियन्स म्हणून तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करायला आली, साथ द्यायला आली, ऐकायला वगैरे. धन्यवाद. नेक्स्ट टाइम नक्की नक्की. थँक्यू सो मच. स्मिता आणि सुहास आहेत आलेले आय गेस. स्मिता, निलेश पण जॉईन केलेले, निलेश कसारे. सो आय गेस आपण स्मिता, त्याच्यानंतर सुहास आणि निलेश असं जाऊया. चिन्मय, मला एक 5 मिनिटं देतो का प्लीज? हो, नो प्रॉब्लेम. ओके, कोणाच तरी घेऊन मग माझा घेतला तरी चालेल. नो प्रॉब्लेम, जस्ट लेट मी नो व्हेन यू आर रेडी. सुहास. ओके, थँक्यू सो मच. चिन्मय, मी करते सादर. येस येस येस. सुहास ऐकण्यासाठीच आहेत, मी सादर करते. हा, अच्छा, अश्विनी सुहास असं आहे का? हा, नाही, सुहास पण ऐकतायत, पण ते नुसतं ऐकायलाच आलेले आहेत.
ऑडियन्स. ओके. तर मी तुला माझा ना विषय आज आपला नाहीये, सूर्यास्त हा विषय आहे. आम्ही मैत्रिणी सगळ्या गुहागरच्या बीचवर फिरायला गेलो होतो आणि तेव्हा आम्हाला अतिशय सुंदर दृश्य बघितलं आणि मला सुचलेली ही कविता आहे ती मी सादर करते तुमच्यापुढे. सूर्यास्त असंच नाव दिलंय मी कवितेला. सख्या आम्ही विहरत होतो वेळणेश्वरी रत्नाकरी. सख्या आम्ही विहरत होतो वेळणेश्वर रत्नाकरी. स्तब्ध जाहलो सागराचे रूप पाहुनी सूर्यास्ता समय. स्तब्ध जाहलो सागराचे रूप पाहुनी सूर्यास्ता समय. सागर लहरी लईत नाचती. सागर लहरी लईत नाचती. लाटा मागुनी लाटा उसळती. जणू सरताज फेसाचा मुकुट लाटांवरती. सूर्यकिरण ते शाल पांघरुनी चमकत होते लहरीवरती. सूर्यकिरण ते शाल पांघरुनी चमकत होते लहरीवरती. नयनरम्य दृश्य सभोवती तनमन माझे हरपून घेती. नयनरम्य ते दृश्य सभोवती तनमन माझे हरपून घेती. विहंगमया दृश्या हृदयी जपुनी निशब्द झालो आम्ही साऱ्या जणी. निशब्द झालो आम्ही साऱ्या जणी. धन्यवाद. खरंच खूप छान. म्हणजे मला अगदी लांब कुठल्या जाता जरी नाही आलं तरी मला एकदम संध्याकाळच्या वेळेला जुहू बीचला गेल्यासारखं वाटलं. सूर्यास्ताच्या वेळेला फक्त गर्दी नसलेलं जुहू बीच. बरोबर. वेळणेश्वरचा बीच तसाच आहे, गर्दी नसतो, त्यामुळे तिथे असा एन्जॉय करता येतो सूर्यास्त. अगदी बरोबर. मी कितीतरी असे माझे आणि माझ्या मिसेसचे प्लॅन झालेले आहेत की आपण कोकणात जाऊया, तिकडे समुद्र किनारी जाऊया, हे करूया ते करूया, पण ऍट द मॅक्स आम्ही जुहू किंवा बँडस्टँडला जाऊन अडकतो. बरोबर. आमच्याकडे आमचा आदित्य फॉर्म आहे गुहागरला, नक्की या. नक्की नक्की. आपण बोलपटची ट्रिप करूया ना तसं. ऑफलाईन ओपन माइक इन गुहागर. गुड आयडिया. आणि शर्वरी ताई तुम्ही फिल्डिंग करा बाकीची आता. ओके. नेक्स्ट स्मिता, यू आर रेडी? येस येस. आणि निलेश मी आता हाय, आपण जे बोलले ना ते ऐकलं. ऍक्च्युली मी पण गणपतीवरच काहीतरी लिहिलं होतं, तर आजच्या थीमला धरून नाही, सॉरी. ऐकू शकते का? येस येस शुअर. हा, तर आता सगळं काही चालू आहे गणपतीचं उत्सवाचं रूपांतर वेगळ्याच कशातरी मध्ये झालंय, त्याच्याच विषयी लिहिलं होतं. चकाचक BMW मधून एक सुटाबुटातला शेठ उतरला, सोबत मोठा लवाजमा घेऊन. 1,25,000 मोदकांचा नैवेद्य त्याने गणपतीला अर्पण केलं. साजूक तूप, काजू, बदाम वापरलं होतं म्हणे त्याने मोदक बनवायला. सोबत हिरे जवाहिरांनी सजवलेला मुकुट, उंची वस्त्र त्याच्या बाहेर राहणाऱ्या कुटुंबातल्या मोदकच हवे हैरा सोडलेलं त्याच्या. मोदक बनवायच्या मोदकाच्या आकाराच्या भाताच्या मुदा करून ठेवल्या तिने ताटाच्या, पोराच्या ताटात. छोट्या छोट्या 11 मुदा झाल्या बघा. इकडे मंडपात झगमगाटाने भांबावलेला बाल गणेश मोठ्या मूर्तीच्या मागे उभं राहून आशेने बघत होता मुदीच्या मोदकांकडे. अरे अरे, त्या बाळाने उचलली एक मोदक समजून खाऊन टाकली. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, असं करत 11च्या 11 मुदी त्या बाळाने मटकावल्या. आणि इकडे मंडपात बाल गणेशाला आपलं पोट आणि मन सर्वार्थानं भरून गेल्याचं जाणवलं. पोट आणि मन भरल्याच्या समाधानानं त्याच्या चेहऱ्यावरचं तेज आणखी वृद्धिंगत झालं. समाधानाने निश्वास टाकताना त्याला आवाज ऐकू आला त्याच रस्त्यावरच्या मुलाचा. कानोसा घेऊन ऐकावं म्हणून बाल गणेशानं त्याच्याकडे पाहिलं तर त्याला तेच तेज त्या मुलाच्या चेहऱ्यावर दिसलं. आता गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हे बाळाचे बोल त्याला स्पष्ट ऐकू आले.
बाल गणेशानं तृप्त मनाने दिलेला ढेकर त्याच्या एगुशात मिसळून गेला अगदी. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. स्मिताच्या पोएम्स असतात त्या अशा नेहमी छान क्यूट असतात. आणि एक मध्ये तिने इन्स्टावरती टाकलेलं होतं तिच्या बाळाचा आणि गणपती बाप्पाच्या मोदकांवरतून चाललेला हे, तोही खूप छान होता. आज समजा आपल्याला वेळ मिळाला तर तुम्हाला ऐकायला आवडेल. आपण नेक्स्ट म्हणजे स्मिताचे परफॉर्मन्सेस पोएम्स म्हणायला गेलं असे क्यूट हे असतात ते एकदम गोंडस अशा. निलेश योद आहे. येस मी आहे. आवाज येतोय माझा? हो व्यवस्थित. सगळ्यांना नमस्कार. तर माझं असं काही सादर करण्यासाठी नाहीये आज. मग मी बोरकरांची एक कविता जी मला आवडते, समुद्रावरती बाबा बोरकरांची, ती सादर करतो. आता ही कविता जी आहे म्हणजे ह्या कवितेचा जो काळ आहे, जो ऋतू आहे तो पावसाळा आहे. आणि पावसाळा म्हणजे जुलैचा पाऊस नसून जो आत्ता चालू आहे. म्हणजे सगळी सृष्टी एकदम तृप्त झालेली असते, सगळीकडे फुलं आलेली असतात, तेरडे फुललेले असतात. असा पावसाळा आणि समुद्र यांचं कॉम्बिनेशन आहे. पहिल्या वाक्यातच बोरकर आपल्या काळजाला हात घालतात, म्हणजे अक्षरशः काळी झालतं. मी वाचून दाखवतो. समुद्र बिलोरी आईना, समुद्र बिलोरी आईना, सृष्टीला 5वा महिना. 5व्या महिन्यात जसं गर्भार स्त्रीच्या चेहऱ्यावरती तेज असतं आणि तिची अंगकांती असते, तशी तृप्त सृष्टी असते. समुद्र बिलोरी आईना, सृष्टीला 5वा महिना. वाकले माडांचे माथे, वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात न्हाते. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात न्हाते. आकाश दिवे लावित आली, कार्तिक नवमीची रैना. आकाश दिवे लावत आली, कार्तिक नवमीची रैना. समुद्र बिलोरी आईना. कटीस अंजिरी नेसू, कटीस अंजिरी नेसू, गालात मिश्किल हसू. कटीस अंजिरी नेसू, गालात मिश्किल हसू. मयूर पंखी मधुर डंखी, उडाली गोरटी मैना. समुद्र बिलोरी आईना. लावण्य जात असे उतू, शेवटचा हे आहे आणि खूप महत्वाचं आहे. लावण्य जात असे उतू, वायाच चालला ऋतू. लावण्य जात असे उतू, वायाच चालला ऋतू. अशा वेळी गेलीस का तू, करून जीवाची दैना. समुद्र बिलोरी आईना. धन्यवाद. शेवटचं हे खरंच खूप छान लिहिलेलं आहे. हो, म्हणजे टीनेज मध्ये गेल्यासारखं वाटतं ते. त्यावेळेला समुद्र किनारी जाऊन गप्पा, कणस खा, हे करा ते करा, आणि नाव दॅट इज नॉट एनी मोर. छान. झालेत सगळ्यांचे आता. केतकी, शर्वरी ताई, एम आय मिसिंग एनीवन? नाही, कोणाला इच्छा असेल किंवा कोणी रजिस्टर केलं नसेल पण त्यांना सादर करायची इच्छा असेल तर. येस निका. जुनी पोएम आहे ही आणि विषयापेक्षा जरा वेगळी, बालपणावर आहे. करू का सादर? हो. कवितेचं शीर्षक आहे पुन्हा बालपण देना देवा. देव बाप्पा तुझ्याकडे आहे एकच प्रार्थना, देव बाप्पा तुझ्याकडे आहे एकच प्रार्थना. प्लीज माझे बालपण पुन्हा मला देना. काऊ चिवचा घास, गोष्टी आणि गाणी, काऊ चिवचा घास, गोष्टी आणि गाणी. दिवसभराचा उद्योग फक्त खेळ आणि खेळणे. रिस्पॉन्सिबिलिटी वगैरेची भानगडच नव्हती. खेळा, बागडा, मज्जा करा एवढंच होतं माहिती. छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण मिळायची प्रशंसा, छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण मिळायची प्रशंसा. मित्रमंडळींच्या बैठकीत व्हायच्या फक्त खेळाबद्दलच्या मीमांसा. नव्हते काही टेन्शन करिअर आणि सेटलमेंटचे, नव्हते काही टेन्शन करिअर आणि सेटलमेंट. खाणे पिणे अभ्यासापासून झोपवण्यापर्यंतचे डिपार्टमेंट आईबाबांचे. बालपणी नव्हता मोबाईल, नव्हते इंटरनेट. बालपणी नव्हता मोबाईल, नव्हते इंटरनेट. सुपरमॅन, शक्तिमान, टॉम अँड जेरीशी टीव्हीवर व्हायची भेट. केबल कनेक्शन फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतच असायचे.
केबल कनेक्शन फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीतच असायचे. प्रत्येक सुट्टीत आठवडाभर तरी नातेवाईक राहायला यायचे. अभ्यास आणि शाळेची तेव्हाही वाटायची भीती. तेव्हाही भीती वाटायची. शाळेत जाताना रडू आलं की आई लगेच जवळ घ्यायची. सणावाराला गोडधोड आधी आम्हालाच मिळायचं. युट्यूबवर स्टोरी नाही, पण बाबा आजींकडून गोष्ट ऐकून झोपी जायचं. नवे कपडे आम्हाला सणावारालाच मिळायचे. तरीही समाधानाने ऐटीत सगळीकडे मिरवायचे. संध्याकाळी शुभम करोती हा रोजचा नियम असायचा. वदनी कवळ म्हटल्याशिवाय जेवणाचा आदेश नसायचा. लहानपणी भावंडांमध्ये फॉर्मॅलिटी नसायची. मिळालेल्या वस्तू आपापसात वाटून घेण्यातच मौज वाटायची. आता कमवतो भरपूर पैसा पण फक्त गरजा पूर्ण होतात. हौस आणि इच्छा पूर्ण व्हायच्या फक्त बाबांच्या राज्यात. आता आहे देवा टेक्नॉलॉजीचा जमाना. प्लीज टाइम मशीनने मला पुन्हा माझ्या बालपणात नेना. थँक्यू. मी ही कविता खूप रिलेट केली, कारण का आता तुम्ही बघितलं माझा पोरगा टेक्नॉलॉजी म्हणजे तो आता आयपॅड घेऊन समोर बसलेला आहे म्हणून गप्प बसलाय सध्या. आणि तेच लहानपण मलाही आवडेल. खूप छान होतं. थँक्यू. सॉरी काय? आमचं लहानपण असंच होतं, म्हणजे जे कवितेत वर्णन केलेलं आहे ना. मला आपल्या सगळ्यांच्याच लहानपणी आणि आत्ताचा फरक म्हणजे आय गेस आपण सगळेच वडिलांना अहो बाबा करत असू. आता माझा पोरगा मला अरे बाबा करतो. तू कुठे चाललायस बाबा. एनिवे आय गेस उत्तम इज अराउंड. उत्तम 4 वेल. उत्तम आहे का? हो, दिसतं तरी आहे नाव त्याचं इथे मला. येस, इज हिअर. मे बी काही टेक्निकल ग्लिच आहे का? हॅलो. हाय उत्तम. मला थोडा वेळ द्या का, मी आत्ताच जॉईन झालोय, तर 10-1 मिनिटे मला फक्त वेळ द्या. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. थँक्यू. शर्वरी ताई. ठीक आहे. मी एक काही सादर करू इच्छिते आज. बऱ्याच दिवसाने इच्छा झाली आहे मला. सो तुमचं दुर्दैव, पण नाही आमचं सुदैव होतं. सो माझ्याकडे अनफॉर्च्युनेटली या थीम रिलेटेड असं काही नाहीये, पण त्यातल्या त्यात ऍटलिस्ट या आता जो पावसाळा चाललाय, निदान त्या पावसाळ्याला तरी अनुसरून आहे. त्यामुळे त्यातल्या त्यात क्लोज जाणारा विषय म्हणजे पावसाळा. सो हे जे आहे ते मी लिहिलेलं गाणं नाहीये, पण माझ्या खूप सुरुवातीच्या काळातलं लिहिलेलं एक माझ्या आईने लिहिलेलं गाणं आणि मी स्वरबद्ध केलेलं. तर ऐकवते तुम्हाला जसं आणि जेवढं लक्षात आहे तसं. मन झाले ओले हिरवे, मन झाले ओले हिरवे, आभाळ ही सरसर शिरवे, किती घ्यावे किती घ्यावे किती घ्यावे, उंजळीत घन हे बरवे, घन हे बरवे, मन झाले ओले हिरवे, फुलला चाफा फुलली जाई, हळूच अबोली जागी होई, फुलला चाफा फुलली जाई, हळूच अबोली जागी होई, बकुळ फुलाचा चहूकडे घुमती मन पारवे, घुमती मन पारवे, किती घ्यावे किती घ्यावे
घ्यावे किती घ्यावे किती घ्यावे, ओंजळीत घन हे भरवे घन हे भरवे. दाट धुक्याची दुलई ओढून निजली पर्वतराई, दाट धुक्याची दुलई ओढून निजली पर्वतराई. त्यात नभातून कुणी सांडली काळोखाची शाई. अक्षरधूसट चित्र हे सृष्टीचे वाचावे सृष्टीचे वाचावे. किती घ्यावे किती घ्यावे किती घ्यावे किती घ्यावे, ओंजळीत घन हे भरवे घन हे भरवे. मन झाले ओले हिरवे मन झाले ओले हिरवे, आभाळ ही सर शिरवे मन झाले ओले हिरवे. धन्यवाद. माझ्या थँक्यू निलेश. माझ्या आईचं नाव प्रीती प्रभू आणि स्वांत कुकाय या नावाने पण तिचं इन्स्टा चॅनल आहे. सो ते मराठीतून रेसिपीज वगैरे करत असते. तर तिने लिहिलेलं आणि मी स्वरबद्ध केलेलं आमचं ऑलमोस्ट टीम खूप सुंदर लिहिलंय. थँक्यू. तर माझ्या पहिल्या मराठी अल्बमचं हे एक गाणं आहे, ज्या अल्बमचं नाव आहे सदा फुलेली. सो त्यातलं एक गाणं. पुन्हा कधी वेळ मिळाली असं वाटलं तर आणखीन गाणी पण तुम्हाला ऐकून डेफिनेटली. प्रत्येक प्रोग्रामला एक ऐकवलं तरी चालेल, आम्ही तृप्त होऊ. थँक्यू. सो इतक्या पेशंटली आणि प्रेमाने ऐकल्याबद्दल खूप खूप हे सदाफुली हा अल्बम ह्याच्यामध्ये असेल युट्यूब मध्ये वगैरे की कुठे? नाही, तो साऊंड क्लाउड वर त्याची गाणी काही घातलेली आहे, पण ती अर्थात स्क्रॅच रेकॉर्ड करून घातलेली आहेत. सो कारण का मला ह्याची कुठे मला हे ऍक्सेस करता येईल ते सांग. कारण का माझे सासरे इज अ व्हायोलिनिस्ट अँड पियानिस्ट, त्या आधी इंडस्ट्रीत वगैरे होते. ही वुड रेलिश दिस थिंग. ओ लवली, थँक्यू. शुअर. आणि ते जितके गाण्यातले दर्दी आहेत त्याचा म्हणजे मी गाण्यातला औरंगजेब आहे. कधीतरी सांगीन तो गमतीदार किस्सा जेव्हा मी पहिल्यांदा घरी गेलो होतो त्यांच्या. आपण आता पुढे याच्याकडे वळूया, उत्तमकडे. उत्तम आणि अजून एक कोणीतरी ऍड झालेलं आहे. काळकर काका आले. काळकर काका आलेत. काका आले. हो कोणत्या गणपतीची म्हणून घेतील, बरं वाटलं. काळकर परिवाराने त्यांचं आडनाव बदलून कलाकार असं केलं पाहिजे ऍक्च्युली. अच्छा, मी कलाकार म्हणतात सगळे जण. काळकर मला म्हणत नव्हते कोणी. अच्छा, हे मी मराठीत केलं ना, तर मी एवढी हे होती की आपली मी हिंदीत केलं एका ओपन माईकला. तिथे मला स्टँडिंग ओव्हेशन मिळालं आणि फर्स्ट प्राइज मिळालं. हे जे गणपतीचं मी बोलले ना त्याच्यामध्ये मला बऱ्याच आले जर ओपन माईकला तर मी चांगलं प्रॅक्टिस करून येईल म्हणायला. ते चांगलं आणखी येईल. हो का उत्तम, यू आर रेडी? आणि नाही, दुसरं करू दे ना मग. किती बसलं ते थोडं असं काही बरं आहे. आता थोडं थकले होते जरा घरी. मी करू का? हा चालेल काका. सॉरी मला मी ते हे झालं. उत्तम, युअर नेक्स्ट थँक्यू. आहे गणपतीवर येस काका, श्रीकृष्ण काका. करायचं ना काकांनी, करायचं ना. हो श्रीकृष्ण काका. गणपतीवर एक कविता आहे, मीच लिहिली आणि त्याला मीच चाल लावली. कशी गातो ते पहा आता. प्रयत्न करतो गाण्याचा.
वंदितो तुला गजमुखा, वंदितो तुला गजमुखा, तू सुख करता तू दुःख हरता, असशी रे गजमुखा तू. वंदितो तुला गजमुखा, शुभकारी तुझ वंदिती, शुभकारी तुझ वंदिती, सुख भरे संसारी नांदती, अशी अजब से रे तुझी लीला गजमुखा, अशी अजब से रे तुझी लीला गजमुखा. वंदितो तुला गजमुखा, तू सुख करता तू दुःख हरता, असशी रे गजमुखा. वंदितो तुला गजमुखा. तव भाग्या रीती सिद्धी, तव भाग्या रीती सिद्धी, देखी रे जनास तू बुद्धी, शोभतो वाहनी मुषक तुला गजमुखा, शोभतो वाहनी गजक मुषक तुला गजमुखा. वंदितो तुला गजमुखा, तू सुख करता तू दुःख हरता, असशी रे गजमुखा. वंदितो तुला गजमुखा. तव प्रसाद आम्ही भक्षितो, तव प्रसाद आम्ही भक्षितो, परी तू आम्हाला रक्षितो. तव प्रसाद आम्ही भक्षितो, परी तू आम्हाला रक्षितो. अशी अशी अजब असू दे, अशी कृपा असू दे आम्हावरी गजमुखा, अशी कृपा असू दे आम्हावरी गजमुखा. वंदितो तुला गजमुखा, तू सुख करता तू दुःख हरता, असशी रे गजमुखा. वंदितो तुला गजमुखा. आज खूप गडबड झाली गाण्यामध्ये. खूप खूप छान झालं काका, खूप छान झालं. आता वयामानाने श्वास आता जे होतं ते करायचं, जसं होतं तसं करायचं. श्वास लागतो. खूप छान झालं. पहिले खूप छान म्हणायचे, आता श्वास लागतो. अहो काका, माझ्यासाठी सूर आणि ताल या दोन्ही गोष्टी अंधश्रद्धा आहेत, त्यामुळे मला हे खूप जबरदस्त वाटलंय गाणं. हॅलो उत्तम, म्हणेन म्हणून त्याच्यामुळे एकदम सिम्पली करून टाका म्हणून करून टाकलं. नाही वाचलं असं करलं असतं बरं होतं. रिव्हर्स एजिंगचा मी प्रकार सांगतो. आय एम एज वाईज 40, हेल्थ वाईज 50 आणि माइंड वाईज 60. म्हणजे मला आत्ता रिटायर झालं तरी चालेल, पण कलाकार कपलकडे बघून मला असं उलट वाटतं ते की दे आर एज वाईज प्रॉब्ली 80, हेल्थ वाईज प्रॉब्ली 60 आणि एन्थुझियास्टिक वाईज मे बी 30. थँक्यू. चलो उत्तम, यू आर रेडी? हॅलो, हा आवाज येतोय माझा? येस येस. हा, तर मी ऍक्च्युली स्टँडअप करणार होतो आणि मी इकडे मुंबईमध्ये स्टँडअप कॉमेडी करतो. जास्त करून ओपन माइकच चालतात आणि सहसा हिंदी भाषेमध्ये. तर मराठीमध्ये माझा हा पहिलाच प्रयत्न आहे, त्याच्यामुळे जर काही भाषा वगैरे काही थोडीशी इकडून तिकडे गेली तर सांभाळून घ्या. रस्व दीर्घाच्या चुका आमच्याही होतात, त्यामुळे बिंदास. हा, नाही तेवढी कल्पना आहे, कारण की तसं हे आपण काय म्हणतो ऑनलाईन आहे, त्याच्यामुळे कोणी काही इथे काही करू शकणार नाही.
जनरली लोक फेकतात टोमॅटो वगैरे, अंडे वगैरे, इथं काय अडचण नाही. ठीक आहे, तर मी सुरू करतो. तर हॅलो, माझं नाव उत्तम आहे. मी स्टँडअप कॉमेडी पण करतो आणि मी एक पुस्तक पण लिहिलं होतं, ज्याचं नाव होतं 21 दिवसामध्ये कसं श्रीमंत व्हायचं. तर खूप लोकांनी ते पुस्तक घेतलं नाही, त्याच्यामुळं मी गरीबच राहिलो. जनरली आजच्या ओपन माईकचा जो टॉपिक आहे तो आहे भरती आणि ओटी. उत्तम, मी ते पुस्तक घेतलं होतं, मलाही फायदा नाही झाला. मला फक्त 50 रुपयाचा फायदा झाला. कंटिन्यू. काय अडचण नाही, चालत राहतात. आजच्या जो ओपन माईक आहे याचा मला टॉपिक आहे भरती आणि ओटी. तर जनरली मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो. आमच्याकडे भरती आणि ओटी या कॉन्सेप्टच नाहीत, कारण की आमच्याकडे समुद्र नाहीये. ज्या वेळेस शिक्षक आम्हाला सांगायचे भरती आणि ओटी, त्यावेळेस मला वाटायचं या दोघी बहिणी आहेत की काय. त्याच्यामुळं जो आमचा समुद्राकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो असा होता की समुद्र या दोघींचा भाव आहे आमचा, आणि त्याच्यामुळे आम्ही जास्त कधी कॉन्सन्ट्रेट केलंच नाही भरती आणि ओटीवर. पण शेवटी काय असलं तरी एक लेखक असेल किंवा एक माणूस असेल, त्याच्या लेखी या शब्दांचं महत्व वेगळं असतं, साहित्यिकाच्या लेखी भरती आणि ओटीचं महत्व वेगळं असतं. कारण की जागा बदलल्यानंतर वस्तूची किंमत बदलते. एकदम त्याच पद्धतीने जसं की शहरातल्या लोकांना पायल्स असतात आणि खेड्यातल्या लोकांना मूळव्याध असतो. तो मला नाही वाटत की अशी कोणत्याही पद्धतीची अडचण येत असेल, कारण की कॉन्सेप्ट एकच असतं. आणि भरती ओटी हा जास्त करून साहित्यिक लोकांचा जास्त आवडीचा शब्द आहे. फॉर एक्झाम्पल, जर एखाद्याला सांगितलं भरती ओटीचं वर काहीतरी लिही, तर तो फक्त या शब्दामध्ये लिहितो की तुझ्या आठवणींची भरती आली आणि मग माझ्या डोळ्यात अश्रूंची ओटी झाली. बाकी एखाद्या माणसाच्या लेखी तर फक्त याच गोष्टी असतात की त्याने बघितलेल्या पण राहत नाही आणि तो कधी त्याच्यावर काम पण करत नाही. आणि त्याचबरोबर आता भरती ओटी आलं, निसर्गाचं थोडंफार आलं, तर आता चालू आहे आपल्याकडे पावसाळा. आणि खूप सारी लोक अशी एक्सायटेड असतात पावसाळ्याविषयी की जसं ते आत्ताच त्यांचा आता जन्म झालेला आहे आणि ते जे बघतायत तर फक्त निसर्गच बघतायत. म्हणजे बाकी जगात खूप ठिकाणी युद्ध चालू आहेत, कुठं उपासमारी चालू आहे, पण ते फक्त निसर्गच बघतात. तो मला कधी त्याच्याविषयी एवढं काही अप्रूप वाटलं नाही. ज्यावेळेस लोक म्हणतात की चला जंगलात चला, रानात चला, त्यावेळेस मला त्याचं काही अप्रूप वाटत नाही, कारण की मी जंगलातूनच येतो. ऍक्च्युली मी राहतो भंडारदऱ्यात. ज्यावेळेस लोक डोंगरात जातात, जंगलात जातात आणि तिथे जाऊन म्हणतात की हाच खरं स्वर्ग आहे, त्यावेळेस मला तर ते स्वर्गासारखं वाटत नाही. कारण की माझ्या वडिलांनी माझ्यावर पैसे खर्च केले की मी जंगलातून बाहेर जावं, आणि ज्यावेळेस मी जंगलात जाऊन वडिलांना सांगतो की हाच खरं स्वर्ग आहे, तर मग वडिलांना खूप वाईट वाटतं. त्यावेळेस ते मला खूप वेळा म्हणतात की आम्ही एवढा पैसा खर्च केला तुला इथून बाहेर काढण्यासाठी, तू तिकडे गेला 4 पुस्तकं शिकला आणि तू परत इकडेच चाललाय. लास्ट टाइम मी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो. आम्ही कळसुबाई शिखरावर चालत होतो. तिथे रस्ता नव्हता, खूप साऱ्या अडचणी होत्या. कविता कुठे? हा ओपन माईक, मी स्टँडअप कॉमेडी करत होतो, कविता नाही. कविता ऐकायची असेल तर मी नंतर ऐकवू शकतो, मी रिकामाच आहे. अच्छा, मला वाटलं तुम्ही कविता ऐकवत आहे. नाही 2 मिनिटं. ठीक आहे, कंटिन्यू करा. उत्तम, आय गेस काहीतरी टेक्निकल ग्लिच आहे. उत्तम लिस्ट मध्ये तरी दिसत नाही आता. संदेश, आर यू अराउंड? या आय एम अराउंड. चिन्मय, उत्तम येई, आय डोंट नो तो येतोय नाही येतोय. आय विल कंटिन्यू विथ यू. अजून कोणी आहे का रांगेत? कारण का मी आता जस्ट एका कार्यक्रमातून आलोय आणि मी फार काही भरती आणि ओटीवरती लिहिलं नाही. मी आता कार्यक्रम सुरू असताना काहीतरी लिहितोय.
मला एक 5 मिनिटं दे. नो प्रॉब्लेम. उत्तम, यू टेक युअर टाइम. उत्तम जे सांगत होता की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओटी भरतीचं जास्त कन्सेप्ट नाही कारण का समुद्र नाही, पण पश्चिम महाराष्ट्र असो, अजून कुठे असो, लँडलॉक एरिया असो, भरती आणि ओटीचा हा कन्सेप्ट सगळ्यांकडेच असतो की प्रत्येकाच्या अकाउंटला 1 तारखेला सॅलरीची भरती होते आणि 4 तारखेपर्यंत उसणवारी थकबाकी निपटून त्याची ओटी झालेली असते. आणि तसंच बघायला गेलं तर मध्यमवयीन माणसाच्या आयुष्यामध्ये वजनाची भरती आणि केसांची ओटी ही नक्कीच झालेली असते. कोणाला हे करायचंय? संदेश रेडी होतोय तोपर्यंत. Okay, I'll quickly introduce someone before when he's getting ready. Hi everyone. So she is my better half. Better दिसते सुद्धा माझ्यापेक्षा. She is Dr. स्नेहल. ती उत्तम गाते आणि सबसिक्वेंट बोलपटच्या याच्यामध्ये इवन she would be interested in coming for performing. वेलकम. किती काय असेल तर म्हण. नाही म्हणजे मला परफॉर्म करायला हरकत नाही, पण मी ऍक्च्युली हेच ठरवलं होतं की हेच एक गाणं मला सादर करायचं होतं, कारण ह्याच्यानंतर सप्टेंबर नंतर पावसाळा नसेल, सो त्यातल्या त्यात रेलेव्हन्स राहावं. पण जोपर्यंत संदेश इज गेटिंग रेडी, मला ते टॉम अँड जेरी परत ऐकायला आवडेल, कारण तो भन्नाट कन्सेप्ट आहे. तो म्हणजे मी मराठीत टॉम अँड जेरी असा विचारच नव्हता केलेला, जो मी तुझ्याकडून हे केला, त्यामुळे शुअर मी ते ऐकवते. तर ही कविता आहे. तर उंदीर मामा ची ची करुनी शिरले एका घरात. उंदीर मामा ची ची करुनी शिरले एका घरात. म्याव म्याव करुनी मनी मावशी आली त्या दारात. मामा मावशी दोघं घरात, दोघं उपाशी शिरले माज घरात. लग्नाची तिथे गडबड घाई आली होती वरात. गोड धोड पाहुनी मामाने मारली उडी डब्यात. अन मावशीने चटकन घेतले दूध दही ताब्यात. लपंडाव अन पकडा पकडी चाले ना दोघात. देहभान ही हरपून गेले खाण्याच्या नादात. इकडे लपलप इकडे कुडतड दोघांचीही चाले. किती खाऊ आणि किती नको असे दोघांना झाले. मग एका टोपलीवरती गेले त्यांचे लक्ष. त्यामध्ये ठेवली होती गोड गोड द्राक्ष. ओढा ताण खेचाखेची भांडण तंटा झाला. चपळ मामा टोपली घेऊन घर भर पळाला. मामा मागे धावे मावशी घर भर पसारा. कुठे दूध तर कुठे द्राक्ष तर कुठे मसाला. टनटन ढमढम ऐकून तिथे मालकीण बाई आल्या. कुणी खाली ती द्राक्ष चिडून त्या म्हणाल्या. लाल लाल डोळे त्यांचे धिप्पाड मालकीण बाई. मामा मावशीची बसली दातखीळ सुचले नाही काही. मामा हळूच म्हणाला, आम्ही ठेवत होतो लक्ष. अहो कुत्र्यांनीच सारं केलं, त्यांनीच खाली द्राक्ष. मावशी म्हणाली हकलून त्याला लावला सोक्ष मोक्ष. हसून मालकीण बाई म्हणाल्या, उंदराला मांजराची साक्ष. धन्यवाद. सो बेसिकली टॉम अँड जेरी जर महाराष्ट्रात असते तर त्यांचा काय एपिसोड झाला असता, एखादा कसा झाला असता, तर त्या ही कल्पना सुचली आणि त्याच्यावर हे द्यायचा मी प्रयत्न केला. सो थँक्यू फॉर त्या फरमाईशीबद्दल. नाही आणि संदेश, आर यू रेडी? अच्छा, तोवर स्मिता आहे का तोवर? हो आहे. इफ इट्स नॉट टू मच ते सांग ना. मोदकाचं बाळ आणि गणपती बाप्पा. हा, ऍक्च्युली माझं बाळ ना मागच्या वर्षी एखाद दुसरा शब्द बोलायला शिकलं होतं आणि अचानक आरती म्हणताना ते बाप्पा 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 ओरडायला लागले. तेव्हा मला त्याच्यानंतर ते सुचलेली कविता होती. म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये पण सुरुवातीला बाप्पा बाप्पा टाकलं आणि त्याच्यानंतर ही कविता टाकली होती. तर ती कविता अशी आहे. केवढ्या हाका मारतोय बाप्पा ऐकू येते काही. केवढ्या हाका मारतोय बाप्पा ऐकू येते काही. जा बाबा
तुझं माझ्याकडे लक्षच नाही. तून तुझी किती वाढलीये थोडं तिकडे लक्ष दे. तून तुझी किती वाढलीये थोडं तिकडे लक्ष दे. तुझ्यातले 3-4 मोदक मला काढून दे. तुझ्यातले 3-4 मोदक मला काढून दे. जास्त खाल्लेस मोदक तर पोट भोपळ्यासारखं होईल. जास्त खाल्लेस मोदक तर पोट भोपळ्यासारखं होईल. बसायला तुला मग किती त्रास होईल. तुझ्यासाठीच सांगतोय बाबा, बाकी काही नाही. तुझ्यासाठीच सांगतोय बाबा, बाकी काही नाही. तसं मोदकांवर माझं विशेष ध्यान नाही. आई म्हणते माझी शेअरिंग इज केअरिंग. आई म्हणते माझी शेअरिंग इज केअरिंग. आय एम फक्त तुझ्याशी डिसइन्फॉर्मेशन शेअरिंग. मोदक खाल्ल्याशिवाय तुझं भरेना का मन. मोदक खाल्ल्याशिवाय तुझं भरेना का मन. अर्धे तुझे अर्धे माझे, ओके डील डन. अर्धे तुझे अर्धे माझे, ओके डील डन. हे लिहिलं होतं मी. नाही, मस्त हे होतं. थँक्यू. अरे कसला गोड आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. चल. नाव संदेश, यू रेडी? हाय. थँक्यू. बाय बाय. या आय जस्ट ट्राय माय सेल्फ. थोडी घाईघाईतलेली आहे भरती आणि ओटी या विषयावरती. मी वाचून दाखवतो. एक मिनिट. भरती आणि ओटी. 10 वर्षांनी येतोय माझा मुलगा आज घरात. आज घर नाही मंदिरच झालंय. दरवाजावर मी स्वतः हाताने बांधली तोरणं, जणू आठवणींच्या फुलांनी गुंफलेली. प्रत्येक पानात त्याच्या बालपणाचा गंध. हे फुलं वाकडी का आहेत? बाईला चांगलं सुनावलं. माझा मुलगा येतोय, हे घर चकाचक पाहिजे. स्वयंपाकघरात आज सण आहे. पुरणपोळी, बासुंदी, वांग्याचं भरीत आणि त्याला आवडणारी मिसळ. गॅसवर चवीने उकळतंय आठवणीतलं प्रेम आणि मनात उकळतंय आईचं अधीरपण. किती मोठा झाला असेल तो आता. शेजारणीला सांगताना डोळे पाणवले, पण माझ्यासाठी तो अजूनही तोच आहे, छोटा गोंडस बाळ. घरभर मी फुलं उधळली, जणू प्रत्येक कोपऱ्यात त्याचं स्वागत करावं. आरतीच्या थालीत ठेवली साखर आणि ओवाळणी. आईच्या मनातील गोडी त्याच्या पायाखाली अर्पण केली. आज घर नाही, माझं हृदयच अंगण झालंय. 10 वर्षांची प्रतीक्षा आज एका मिठीत विरघळणार आहे. तो येणार होता, 10 वर्षांनी घरात पाऊल टाकणार होता. मी तोरण गुंफलं होतं, स्वप्न गुंफली होती. पण आज बातमी आली, तो थेट बायकोच्या माहेरी गेलाय. आईच्या अंगणात नाही, आईच्या मिठीतही नाही. आई वेळ नाही ग, एवढंच सांगितलं. जणू काळजावर कुऱ्हाडच चालवली. हो, विरोध केला होता ना त्याच्या प्रेमाला, पण आता फक्त मनात स्वीकार होता. आज पुरणपोळी थंड पडली. बासुंदीचं दूध आटताना डोळे भरून आले. मिसळीच्या वाटीत आठवणींचे तिखटपणाच राहिला. आणि माझ्या मनात एकच प्रश्न, मी आई म्हणून कुठे अपुरी पडली का? घरातील आरतीची थाली कोपऱ्यात पडली. ओवाळणीच्या साखरेला मुंग्या लागल्या. तोरणाच्या फुलांनी गळून दिलं, जणू माझं हृदयच गळून पडलं. मी कोसळले, फक्त जमिनीवर नाही तर माझ्या अस्तित्वावर. आणि मग पाहू लागले त्या समुद्राकडे. ही भावनांची ओटी पुन्हा भरतीकडे जाईल का त्याची वाट पाहत बसले. त्या रात्री डोळ्यात भरती घेऊन. मस्त, सुंदर सुंदर. आणि मला ते अख्खी अशी स्टोरी हे करून त्याच्यानंतर काय म्हणतात भरती आणि याच्यावरती आलंच ते खूप छान वाटलं. आणि अशी टचिंग हे होती. थँक्यू फॉर शेअरिंग. म्हणजे भावनांची भरती एका वेगळ्या उच्च याच्यावरती जाते. आणि भरती आणि ओटीमध्ये होतं काय, शेवटी हाय टाईड लो टाईड. पाणी भरतीमध्ये भरून येतं आणि ओटीमध्ये ते पुन्हा सगळं निघून जातं मागे.
तर मला वाटते भावनांचं सुद्धा तेच होतं किंवा त्या पद्धतीचं मांडण्याचा प्रयत्न केलाय की भावना खूप उंच एका थेट ह्याच्यावरती जातात, भरून येतात, पण असं काही प्रसंग आले तर तेच मागे जायलाही कमी पडत नाहीत. त्यामुळे तो थोडासा संदर्भ लावण्याचा आता थोडा 10 मिनिटात प्रयत्न केला मी. सॉरी फॉर दॅट. नाही, आणि हे शीघ्र कविता झाली. 10 मिनिटात हे एवढं सगळं विचार करायला म्हणजे मी 10 दिवस घेतले असते. अरे ह्याचा अर्थ लिहायला. थँक्स थँक्स थँक्स. आणि आयुष्यातली भरती आणि ओटी म्हणजे बेसिकली कभी खुशी कभी गम. या एक्झॅक्टली. उत्तम, तुझं अर्धवट राहिलं होतं. उत्तम, सॉरी उत्तम, मी तुला मगाशी थोडं हे केल्याबद्दल त्याबद्दल सॉरी. नाही काय अडचण नाही. कदाचित ते ओळख करून देताना विसरले असतील आणि त्याच्यामुळे त्यांचा पण समज झाला असेल की कविता आहे तर याचं काही प्रवचन चालू. सॉरी, मी माझ्या भावनांच्या ओटीमध्ये होतो त्याच्यामुळे थोडं आमच्यावाला गेलं वाहून जे काय होतं मटेरियल ते. तर मग मी नाही जाऊ द्या, ते एवढं माझं त्याच्यावर कामच करण्यात आलं. मी एक कविता म्हणतो, खूप आधी लिहिली होती. आवाज येतो सगळ्यांना? हो येतो. तर सुरुवात करतो मी. अस्तित्वाच्या अपूर्णतेने दाटून येते अशी अनिच्छा, अस्तित्वाच्या अपूर्णतेने दाटून येते अशी अनिच्छा, विषन्नतेच्या वेताळांनी मनपूत पुरवावा पिछा. रक्तवर्णी साडीच्या रंगाने दाटतात जणू कवडचे, डोळ्यात तुझ्या बघावं श्वासाने आपसूक थांबावे. रक्तवर्णी साडीच्या रंगाने दाटतात जणू कवडचे, डोळ्यात तुझ्या बघावे श्वासाने आपसूक थांबावे. चंद्राने लपावे अलगदान, आसमानात ढग उरावे, या एका चेहऱ्यासाठी आम्ही कितीक झुरावे. ओठावरील गोड हसू उगीच उत्सुकता दाखवते, प्रत्येक वेळेला मग निमित्त जवळचीचे पुरते. ओठांवरील गोड हसू उगीच उत्सुकता दाखवते, प्रत्येक वेळेला मग निमित्त जवळचीचे पुरते. आभाळ यावं भरून अलगद सुटावा वारा, आभाळ यावं भरून अलगद सुटावा वारा, तुझ्या या हस्त्यावर टिंब टिंब बहाल हा जीव सारा. यावं पावसाने मनमुराद तू अशीच घ्यावी गिरकी, यावं पावसाने मनमुराद तू घ्यावी अशीच गिरकी, कोकण कन्याच्या चेहऱ्यावरील ओठांची कमान असावी फिरकी. थँक्यू. 4 कडवे लिहिले होते. तुम्ही कंटिन्यू करू शकता पुढे. मस्त, उत्तम, मजा आली. आणि पुढच्या ओपन माईकला वगैरे मला तुझं हिंदी मराठी म्हणजे आपल्या बोलपटच्या ओपन माईकला मराठी, पण बाकी याला तुझं हिंदी स्टँडअपही हे करायला आवडेल मला. हा चालेल. आता आय गेस सगळ्यांचं हे झालेलं आहे. मी जस्ट एक छोटस मला कन्फेशन सांगायचं ते मी हे करतो की हा कार्यक्रम सुरू करायच्या आधी मी थोडासा माझात होतो की यार आपण तर काय भारी लिहितो म्हणून तर आपल्याला होस्टिंग बिस्टिंग करायला सांगितलंय, पण ते सगळ्यांच्या सादरीकरण कविता त्यांचे विचार ऐकल्यानंतर मला एकदम पाणी कम चाय असल्यासारखं वाटतंय किंवा मला एकदम त्या पार्लेजीच्या बिस्किटासारखं वाटतंय. ते बिस्किट जे आपण चहात बुडवतो आणि खाईपर्यंत पुन्हा चहात पडलेलं असतं. तर अख्ख्या होस्टिंगच्या याच्यात काही पुढे मागे झालं असेल, कुठे ॲरोगन्स वाटला असेल किंवा काही हे झालं असेल तर क्षमस्व. आणि आता मी सूत्र सगळी मेन संचालकांकडे देतो, केतकी आणि शर्वरीताई. चिन्मय, तुम्ही नाही सादर करणार एखादी कविता? नाही, आज नाही. ऑफलाईनला मी येणार आहे नक्की. चिन्मयची कविता ऐकायला आपल्याला 21 तारखेला भेटावं लागेल. परत एकदा अनाउन्समेंट करते, 21 ला आपला ऑफलाईन ओपन माईक आहे किताब घरला. 21 सप्टेंबर रविवार आहे, रविवारी दुपारी 3:30 ते 5:30 टायमिंग आम्ही कन्फर्म ग्रुपवर कळवू. किताब घर नावाचा अतिशय सुंदर, अतिशय वेलकमिंग आणि कोझी असा व्हेन्यू आहे अंधेरी ईस्टला.
आणि तिथे तुम्ही सगळ्यांनी जरूर या. पुढच्या शनिवारी रविवारी गझल रायटिंग वर्कशॉप आहे, तो जगदीश कंडक्ट करतोय. प्रेमाने खूप मेहनतीने त्यांनी तो वर्कशॉप डिझाईन केलाय, त्यालाही जरूर या. झाले असेल तर वेगळे विषय ऐकायला सगळ्यांचे खूप खूप आभार. तुम्ही रविवार संध्याकाळ आमच्यासाठी राखून ठेवले यासाठी. अजून सर्वरी येस हो, म्हणजे केतकीने ऑफकोर्स माझ्या मनातलंच बोलली आहे ती, त्यामुळे खूप खूप आभार सगळ्यांचे. तुम्ही नेहमी सातत्याने आम्हाला जेवढं प्रेम दिलंय, सपोर्ट केलाय, तसंच तुमचं प्रेम आणि सपोर्ट तसंच राहू द्या. आमच्या ऑफलाईन ऑनलाईन इव्हेंट्स आम्ही वेगळे प्रयत्न करत असतो, वेगवेगळे उपक्रम राबवायचा, जेणेकरून तुमचं जास्तीत जास्त तुम्हाला आवडेल याचा म्हणजे या हेतूने. सो तुम्ही जसा प्रतिसाद द्याल तसा आम्हाला हुरूप आमचा वाढतो आणि तसंच आम्हाला वेगळ्या कल्पना आणि संकल्पना सुचतात आणि आम्ही त्या राबवायचा प्रयत्न करत असतो. सो चिन्मय, थँक्यू सो मच. यू हॅव बीन अ वंडरफुल होस्ट. म्हणजे जेन्युअनली खूप मजा आली आज, खूप छान झालं. एकच शेवटी सांगते, केतकीने ते बाकीच्या इव्हेंटची माहिती दिलेलीच आहे आणि ती आपण ग्रुपवर शेअर करूच. तर तत्पूर्वी आजचा जो इव्हेंट आपला झालाय त्याच्याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, काही फीडबॅक असतील किंवा तुमच्या एकमेकांच्या इन्स्टा लिंक्स तुम्हाला शेअर करायचे असतील, कवितांच्या पुस्तकांचे काही लिंक्स असतील किंवा काही असेल तर नक्की जरूर, आणि इव्हन सजेशन्स असतील आमच्यासाठी किंवा आम्ही काही वेगळे तुम्हाला उपक्रम ऐकायला बघायला आवडतील तर त्याची पण नोंद तुम्ही डेफिनेटली व्हॉट्सअप ग्रुपवर करू शकता. आपली 24 तासासाठी आता ग्रुप परत ओपन करतोय, तर तिथे प्लीज नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रिया. आम्ही आवर्जून ची वाट बघतोय. सो एवढं बोलून मी तुमची म्हणजे तुम्हाला इथे थांबते आणि आशा करते की आपण 13-14 तर ऑनलाईन भेटणारच आहोत आणि 21 तारखेला ऑनलाईन तुम्हाला सगळ्यांना भेटायची इच्छा आहे. थँक्यू सो मच. 21 तारखेचा विषय काय आहे? विषय ओपन आहे, कुठल्याही विषयावर चालणार. अच्छा, ठीक आहे. चलो, गुड नाईट, बाय. गुड नाईट. बाय बाय. बाय बाय. हे पाटील कोण आहे? हे पाटील कोण आहे? जगदीशच आहे का? जगदीशच आहे का? जगदीश, आर यू हिअर? हॅलो. हाय जगदीश. हॅलो. हो, जस्ट आय हर्ड की बाय वगैरे. हो, मी जरा बाहेर होतो, मी जस्ट आलो. अच्छा. ओके ओके. येस. नाही, आय थिंक इट्स ओके. ओके ओके, ठीक आहे, भेटू. व्हिडिओ पाठवशील ना तू आज? हा, मी ट्राय करतो. मी ऍक्च्युली